गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आज आपण सहकारी संस्थेच्या पहिली सर्वसाधारण सभा व वार्षिक सर्वसाधारण सभा या सभेची सूचना व सभेची कार्यक्रम पत्रिका याचा नमुना आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, सहकारी संस्थेची जी पहिली सर्वसाधारण सभा आहे त्या सभेला नियामक सभा असंही म्हटलं जात असते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील नियम 59 नुसार सहकारी संस्थेच्या नोंदणी तारखेपासून 3 महिन्यांच्या आत सभासदांची जी सभा बोलवली जाते तिला पहिली सर्वसाधारण सभा असं म्हटलं जात असतं. आणि सहकार कायद्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेला अशी सभा बोलवणं हे बंधनकारक असतं. सर्वसाधारणपणे ही प्रत्येक सहकारी संस्थेच्या आयुष्यात एकदाच बोलवली जाणारी सभा असते आणि ही सभा बोलवण्याचं अधिकार किंवा बोलवण्याचं काम हे मुख्य प्रवर्तकाला करावं लागतं. आणि त्याच्या कामामध्ये समजा मुख्य प्रवर्तकानं अशी सभा जर बोलवली नसेल किंवा बोलवण्यामध्ये कसूर केला असेल तर सहकार निबंधक आपल्या अधिकारामध्ये अशी सभा बोलवू शकतो किंवा कोणत्याही अधिकृत व्यक्तीला अशी सभा बोलवण्याचा आदेश देऊ शकतो. आणि ह्या पहिल्या सर्वसाधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिकेचा नमुना समोर आहे पहा. त्याच्यामध्ये पत्रव्यवहाराचा जो आपण फॉर्मॅट पाहिलेला आहे त्याच्यानुसारच या ठिकाणी देखील त्याचा नमुना आपल्याला पाहावयास मिळतोय. मध्यभागी संस्थेचं नाव आहे पहा, जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित जत जिल्हा सांगली, आणि पत्ता दिल्यानंतर त्याच्या खाली ईमेल दिलेला आहे. म्हणजे हा सर्वसाधारणपणे फॉर्मॅट हा प्रत्येक सहकारी संस्थेच्या लेटर हेडवरती प्रिंटेड असतो. इकडे डाव्या बाजूला इकडे दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, उजव्या बाजूला दिनांक आहे पहा 21 नोव्हेंबर 2019, आणि सेंटरला परत पहिल्या साधारण मंडळ सभेची सूचना. आता त्याचा जो मायना आहे पहा तो ठरलेला आहे पहा, याच्यामध्ये त्याचं वर्डिंग कसं असावं हे ठरलेलं आहे. फक्त आपण त्या ठिकाणी संस्थेचं नाव बदलू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था घेऊ शकतो. सो या ठिकाणी सर्व संबंधितांना कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित जत या संस्थेच्या सभासदांची पहिली साधारण मंडळ सभा गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 2 वाजता जत येथील शारदा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेला उपस्थित राहावे ही विनंती. म्हणजे ही सभेची सूचना आहे, त्या सूचनेच्या खाली सभेची कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे. आता सभेची सूचना देत असताना त्याच्यामध्ये काही मुद्दे ठळकपणे विचारात घेणं अपेक्षित आहे पहा. सर्वसाधारणपणे सभांच्या आयोजनाबाबत जी नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये सभेचं आयोजन ज्या तारखेला केलं जातं त्या तारखेच्या पूर्वी 14 दिवस अगोदर त्या संबंधित सभासदांना सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका देणं हे बंधनकारक आहे. आता त्या ठिकाणी काय काय मुद्दे विचारात घेणं महत्त्वाचं आहे पहा. जसं की याच्यामध्ये त्या सभेचं ठिकाण, सभेचा दिनांक, सभेचा वार आणि सभेची वेळ ह्या गोष्टी इथं ठळकपणे नमूद करणं अपेक्षित आहे. म्हणजे कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला आणि कोणत्या ठिकाणी किती वाजता सभा सुरू होईल हे मुद्दे या ठिकाणी ठळकपणे आपल्याला पाहावयास मिळत आहेत. जसं की इथं पहिली सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 5 डिसेंबर म्हटलेलं आहे आणि त्याचं ठिकाण सांगितलेलं आहे दुपारी 2 वाजता, आणि त्या संस्थेच्या जे शारदा सभागृह आहे त्या सभागृहामध्ये संबंधित सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व सभासदांना या सभेला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर त्या सभेच्या सूचनेचा जर नमुना प्रिपेअर करत असाल तर ह्या बाबी त्या ठिकाणी प्रामुख्याने विचारात घेणं अपेक्षित आहे. सभेचा वार, सभेचा दिनांक, सभेची वेळ आणि सभेचं ठिकाण ह्या 4 बाबी ठळकपणे नमूद करणं अपेक्षित आहे. आता त्याच्या खाली जी सभेची कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे पहा, त्या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेतले जे विषय आहेत ते पहिल्या सर्वसाधारण सभेचे विषय ठरलेले आहेत. हे प्रत्येक संस्थेच्या बाबतीमध्ये हे विषय आपण घेऊ शकतो. की जसं पहिला विषय पहा, सभेच्या अध्यक्षाची निवड करणे. आता या ठिकाणी
सभेचं कामकाज चालवण्यासाठी अध्यक्ष अपेक्षित आवश्यक असतो. मग त्या ठिकाणी त्या सभेच्या अध्यक्षाची निवड करण्याचं काम या पहिल्या सभेमध्ये केलं जात असतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे पहा, सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे. आता ही जी नियामक सभा आहे, ती नियामक सभा संस्थेची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बोलावली जात असते. आणि मग त्याच्यामध्ये मुख्य प्रवर्तकाने जी नोंदणीची जी कार्यपद्धती आहे किंवा नोंदणी कशा पद्धतीने पूर्ण झालेली आहे त्याची माहिती सर्व सभासदांना करून देण्याकरता ही सभा बोलवली जात असते. आणि मग दुसरा विषय होतो की संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे. म्हणजे नोंदणीची प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करण्यात आलेली आहे त्याची माहिती या सभेच्या माध्यमातून सभासदांना दिली जाते. त्याच्यानंतर पुढचा विषय पहा, संस्थेच्या नवीन सभासदांना मान्यता देणे. म्हणजे या ठिकाणी संस्थेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यक्षेत्रामधील व्यक्ती संस्थेकडे ज्यांना सभासद व्हायचं आहे असे अर्ज करत असतात आणि ते अर्ज मग व्यवस्थापन समितीच्या सभेपुढे चर्चेला ठेवले जातात. आणि मग त्यामध्ये ज्यांना सभासदत्व मंजूर करण्यात आलेला आहे किंवा जे नवीन सभासद करून घेतले गेलेले आहेत किंवा ज्यांना करून घ्यावयाचं आहे त्यांना मान्यता देण्याचं काम या सभेमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर चौथा विषय दिलेला आहे पहा, नोंदणीपर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी देणे व तो हिशेब स्वीकारणे. आता सर्वसाधारणपणे नोंदणीच्या जी प्रक्रिया आहे त्या नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये जो विविध बाबीवरती खर्च केलेला असतोय की जसं मग स्टेशनरीचा खर्च असतोय किंवा काही ऑफिशियल खर्च असतोय, कागदपत्रांचा खर्च असतोय, तो जो काही खर्च झालेला असतो, नोंदणी फी भरलेली असते, त्या प्रत्येक झालेल्या खर्चाला या सभेमध्ये मंजुरी दिली जात असते आणि त्याचे जे हिशेब असतात ते हिशेब या ठिकाणी स्वीकारले जातात. त्याच्यानंतर पुढचा पाचवा विषय दिलेला आहे पहा, सभेपूर्वी 14 दिवस अगोदर प्रवर्तकाने केलेल्या आर्थिक व्यवहारांना मान्यता देणे. सर्वसाधारणपणे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलावली जात असते. त्यामुळे त्या सभेच्या पूर्वी 14 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रवर्तकानं काही विविध आर्थिक व्यवहार केले असतील तर त्या व्यवहारांना मान्यता या ठिकाणी दिली जाते. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे पहा, निबंधकांनी मंजूर केलेले पोटनियम स्वीकारणे. तर नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा अभ्यासलेलं आहे पहा की नोंदणी अर्जासोबत संस्थेची नियमावली असते ज्याला पोट नियम म्हटलं जात असते. त्या पोट नियमावलीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात आणि मग त्या नियमावलीला निबंधकाची परवानगी किंवा मंजुरी घ्यावी लागते आणि मग निबंधकाने हे जे मंजूर केलेले नियम आहेत किंवा पोट नियमावली ती संस्थेची अधिकृत नियमावली म्हणून या सभेमध्ये स्वीकारली जाते. त्याच्यानंतर पुढचा आहे पहा, 2019-20 या वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे. सहकारी संस्थेच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते आणि त्यावेळेला मग सहकारी संस्थेचं जे व्यवस्थापन आहे व्यवस्थापन पाहण्यासाठी व्यवस्थापन समिती ही अस्तित्वात नसते, म्हणजे निवडणुका झालेल्या नसतात. मग तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या वर्षामध्ये एक हंगामी व्यवस्थापन समितीची निवड या सभेमध्ये केली जात असते आणि मग ही हंगामी व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेचं व्यवस्थापन पाहते आणि तिथून मग 1 वर्षानंतर मग रितसरपणे निवडणुका लागून मग व्यवस्थापन समितीची निवड ही होत असते. तत्पूर्वी हे हंगामी व्यवस्थापन समितीची निवड या सभेमध्ये करावी लागते. त्याच्यानंतर पुढचं जे विषय दिलेला आहे तो पहा, कर्ज उभारणीची महत्तम मर्यादा ठरवणे. आता सहकारी संस्थेला कर्ज घ्यावयाचं असेल तर त्या कर्जाची महत्तम मर्यादा ठरवावी की जास्तीत जास्त किती कर्ज घेऊ शकतोय. म्हणजे सहकारी संस्थेला जे भांडवल लागते ते भांडवल शेअर्समधून सुद्धा उभं केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर वित्तीय संस्थांच्याकडून कर्ज घेतलं जात असते आणि मग ते कर्ज उभारत असताना आपण ते जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत आपण कर्ज घेऊ शकतोय त्याची मर्यादा या ठिकाणी ठरवली जाते, या सभेमध्ये ठरवली जात असते. आणि शेवटचा जो विषय आहे पहा, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी असलेल्या विषयावरती चर्चा करून निर्णय घेणे. सर्वसाधारणपणे या कार्यक्रम पत्री व्यतिरिक्त आणि आणखीन एखादा कोणता तरी विषय जर आला असेल तर तो अध्यक्षांच्या परवानगीनं ऐनवेळी चर्चेसाठी घेतला जात असतो आणि त्याच्यावरती निर्णय घेतले जात असतात. म्हणजे सर्वसाधारणपणे पहिल्या सर्वसाधारण सभेची, ज्याला नियामक सभा असंही म्हटलं जात असतं, त्याची कार्यक्रम पत्रिका या पद्धतीची असते. आणि मग कळावे
उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये आपला विश्वासू सही, सागर आर पाटणकर आणि खाली म्हटलेलं आहे मुख्य प्रवर्तक. आता का तर ही सभा बोलवण्याची जबाबदारी ही मुख्य प्रवर्तकाची असते. अशा पद्धतीने आपण हा पहिल्या सर्वसाधारण सभेचा सूचना व कार्यक्रम पत्रिकेची माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जो नमुना आहे तो अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. याला वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हटलं जात असते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 75 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत सभासदांची सर्वसाधारण सभा बोलवली जाते. त्या सभेलाच वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक वर्षी ही सभा बोलवावी लागते. आर्थिक वर्ष हे 31 मार्चला संपतं आणि 31 मार्च संपल्यानंतर 31 मार्च नंतर 45 दिवसाच्या आत संस्थेची जी हिशेबपत्रक असतात ती हिशेबपत्रकं पूर्ण करावी लागतात आणि त्यानंतर मग 3 महिन्याच्या आत ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं हे कायद्यानं बंधनकारक असतं. आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जर ही सभा बोलवली गेली नसेल तर निबंधक 3 महिन्यापर्यंत मुदत वाढवून देऊ शकतो. आणि या वाढीव मुदतीत देखील मग संबंधित व्यवस्थापनानं जर सभा बोलवली नसेल तर त्या परिस्थितीमध्ये निबंधक स्वतः वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवू शकतो किंवा त्यानं जी नियुक्त केलेली एखादी जबाबदार व्यक्ती असेल त्या व्यक्तीला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व जी कार्यक्रम पत्रिका आहे ती उपविधीतील तरतुदीनुसार प्रत्येक सभासदाला सभेच्या 14 दिवस अगोदर देणं बंधनकारक आहे. आता त्याची आपण सूचना कशी आहे त्याचा फॉर्मॅट पाहूया किंवा त्याची कार्यक्रम पत्रिका कशी असते, त्याच्यामध्ये विषय कोणते असतात त्याविषयी आपण माहिती घेऊया. इथं देखील तोच आहे गजानन नागरी सहकारी बँक मर्यादित ॲड्रेसचा जो फॉर्मॅट आहे तो ठरलेला आहे प्रत्येक ठिकाणी. डाव्या कोपऱ्यामध्ये दूरध्वनी आहे, उजव्या कोपऱ्यामध्ये दिनांक आहे 22 ऑगस्ट 2019 आणि अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना आणि कंसामध्ये सभासदाकरिता. फक्त सभासदांचीच ही सभा असते त्यामुळं सभासदाकरिताच असते. हे सर्व सभासदांना कळण्यात येते की आपल्या बँकेची 25वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 3 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे ही विनंती. आता सूचनेमध्ये परत तेच मुद्दे आहेत सभेचे ठिकाण, सभेची वेळ, सभेचा दिनांक आणि सभेचा वार. ह्या 4 बाबी मुख्यत्वे करून स्पष्टपणे उल्लेख करणं गरजेचं असते. जसं या ठिकाणी मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 3 वाजता संस्थेचं मुख्य कार्यालय किंवा मुख्य सभागृह या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये सभेची कार्यक्रम पत्रिका कशी आहे यामध्ये त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे मागील अधिमंडळ वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करणे. आता सर्वसाधारण सभा ज्यावेळेला चालू असते त्यावेळेला सभेमध्ये पहिलं कामकाज काय केलं जात असतं तर मागच्या सभेचे जे इतिवृत्त असते त्या इतिवृत्ताचं वाचन केलं जात असते. सहकारी संस्थेचा सचिव हा वार्षिक सर्वसाधारण सभा चालू असताना सभेच्या कामकाजाची कच्ची टिपणं घेत असतो. त्या टिपणाच्या आधारे तो इतिवृत्ताचं लेखन करत असतो आणि मग मागच्या सभेचं जे इतिवृत्ताचं लेखन केलेलं असतं त्याच्यावरती अध्यक्षाची सही घेतल्यानंतर ते पुढच्या सभेमध्ये ते मागच्या सभेतील इतिवृत्ताचं वाचन केलं जात असतं. आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेची कार्यक्रम पत्रिका जर पाहिली तर त्यातला हा पहिला विषय असतो जो कॉमनली दिला जात असतो की मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करणे. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे सन 2018-2019च्या नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रकास मान्यता देणे. वार्षिक सर्वसाधारण सभा आपण पाहिलेले की 31 मार्च आर्थिक वर्ष संपल्यानंतर घ्यावी लागते आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत वार्षिक हिशेबपत्रकं पूर्ण करावी लागतात. आणि मग ती पूर्ण केलेलं जे नफा तोटा पत्रक असेल किंवा ताळेबंद असेल त्या पत्रकाला मान्यता देण्याचं काम या सभेमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर तिसरा विषय आहे सन 2019-2020 सालाकरिता खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे.
म्हणजे येणारं जे आर्थिक वर्ष असते ते आर्थिक वर्षामध्ये कोणकोणत्या बाबीवरती किती खर्च करावा लागेल याविषयीचं अंदाजपत्रक तयार केलं जात असते. मग त्या अंदाजपत्रकाला खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी ही या वार्षिक सभेमध्ये दिली जाते. मग त्या अंदाजपत्रकानुसार येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये विविध बाबीवरती खर्च केला जातो. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे पहा, दिनांक 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार नफा वाटणीस मंजुरी देऊन लाभांशाची घोषणा करणे. म्हणजे जे झालेलं आर्थिक वर्ष आहे त्या आर्थिक वर्षामध्ये झालेला जो नफा आहे त्या नफ्याची वाटणी केली जात असते. राखीव निधीत नफ्यातील काही भाग वर्ग केल्यानंतर शिल्लक राहिलेला नफा हा सभासदांना लाभांशाच्या रूपाने दिला जात असतो. म्हणजे त्यांनी जी भागामध्ये किंवा शेअर्समध्ये जी गुंतवणूक केलेली असते त्याच्यावरती त्यांना परतावा हा लाभांशाच्या स्वरूपामध्ये दिला जातो. आणि मग तो लाभांश किती टक्के दराने द्यावा त्याची घोषणा या सभेमध्ये संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार केली जाते. पुढचा विषय आहे पहा, सन 2019-2020 करिता हिशेब तपासणीसाठी नेमणूक करणे. आता सहकारी संस्थेचे मालक सभासद असतात. दैनंदिन व्यवस्थापनामध्ये मालक सहभागी होऊ शकत नाही. त्यांचे प्रतिनिधी व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी संस्थेचं व्यवस्थापन पाहत असते. मग त्या मालकांचं हित जपण्याकरता जे हिशेब लेखन केलेलं असतं किंवा जे हिशेब लिहिले जातात ते मालकांचं हित डोळ्यासमोर ठेवून लिहिले जात आहेत का, त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार होतोय का, किंवा सहकार कायद्यानुसार आवश्यक हिशेब पुस्तकं ठेवली गेलेली आहेत का, हे तपासण्याकरता हिशेब तपासण्याची नियुक्ती करावी लागते सहकार कायद्यानुसार. मग ती नेमणूक आहे ते नेमणूक करण्याचा अधिकार हा सभासदांना असतोय. आणि मग सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी हिशेब तपासण्याची नियुक्ती करतात. ती नियुक्ती या ठिकाणी केली जाते. पुढचा विषय पहा, रिक्त होणाऱ्या संचालकांच्या जागी नवीन संचालकांची निवड करणे. आता काही संचालक हे वयोमानानुसार निवृत्त होत असतात किंवा काही रिटायर होत असतात. मग त्या ठिकाणी त्यांच्या जागी नवीन संचालकांची निवड करावी लागते. किंवा काही संचालक पदाचा मध्येच राजीनामा देत असतात. मग त्यांच्या ठिकाणी निवडणूक घेणं शक्य असत नाही. निवडणूक ही प्रत्येक 5 वर्षांनी घेतली जात असते. म्हणजे संचालकांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. परंतु मध्यावधी कालावधीमध्ये एखादा संचालक वयोमानाने निवृत्त होत असेल किंवा एखाद्या संचालकानं जर राजीनामा दिला असेल तर त्याच्या जागी नवीन संचालकाची निवड या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली जाते. त्याच्यानंतर पुढचा विषय पहा, संस्थेच्या शिल्लक रकमेच्या विनियोगासाठीच्या योजनावर चर्चा करणे. आता संस्थेचा जो राखीव निधी असेल किंवा शिल्लक रक्कम असेल त्याचा वापर कोणकोणत्या योजनावरती केला जावा याविषयीची चर्चा या सभेमध्ये केली जाते. आणि मग शेवटचा विषय पहा, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. म्हणजे हा कॉमनली विषय प्रत्येक सभेमध्ये घेतला जातोय पहा. म्हणजे ऐनवेळी एखादा विषय जो कार्यक्रम पत्रिकेमध्ये घ्यावायचा राहून गेलेला आहे आणि त्या सभेमध्ये चर्चेसाठी घेणं गरजेचं आहे असा कोणताही विषय अध्यक्षांच्या परवानगीने सभेमध्ये चर्चेसाठी घेतला जाऊ शकतो. आता ही जी कार्यक्रम पत्रिका आहे त्याचा फॉर्मॅट ठरलेला आहे पहा. तुम्ही फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था त्या ठिकाणी घेऊ शकताय. सहकारी दूध संस्था घेऊ शकताय, सहकारी साखर कारखाना घेऊ शकताय आणि त्यानुसार हे विषय त्याच्यामध्ये मांडू शकता. आता ह्या ठिकाणी परत मग इकडं उजव्या कोपऱ्यामध्ये आपला विश्वासू अजय राजाराम चव्हाण सचिव संचालक मंडळाच्या आदेशानुसार, म्हणजे या ठिकाणी ही कार्यक्रम पत्रिका किंवा सूचना तयार करण्याचं काम सचिव करतो आणि ते व्यवस्थापन संचालक मंडळाच्या आदेशानुसार किंवा व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार तो कामकाज करत असतो. आता सर्वसाधारणपणे याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत पहा. सभासदांना सभेमध्ये संस्थेचा अहवाल व हिशेब पत्रके इत्यादी बाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात दिनांक 11 सप्टेंबर 2019 अखेर कार्यालयात पाठवावेत. आता संस्थेचे जे सभेमध्ये अहवाल असेल संस्थेचा किंवा हिशेब पत्रक असतील त्या बाबतीमध्ये जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सभेच्या अगोदर किती दिवस विचारायचे आहेत पहा. सभा आहे 17 सप्टेंबरला आणि त्यांनी लेखी स्वरूपात ते प्रश्न कधी द्यायचे आहेत 11 सप्टेंबरला. म्हणजे किमान सभेच्या अगोदर 6 ते 7 दिवस हे प्रश्न लेखी स्वरूपामध्ये संस्थेच्या कार्यालयामध्ये पाठवावे. मग त्याच्यावरती सभेमध्ये चर्चा घेतली जाऊ शकते. दुसरा मुद्दा आहे पहा,
गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास एका तासानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी सभा घेतली जाईल. आता गणसंख्येचा अर्थ लक्षात घ्या. कोणत्याही सभेचं कामकाज हे कायदेशीररित्या होण्याकरिता जी किमान सदस्य संख्या आवश्यक असते, सभेचं कामकाज कायदेशीररित्या पूर्ण होण्याकरता, त्या किमान संख्येला गणसंख्या म्हटलं जात असतं. आणि मग ती गणसंख्या त्या ठिकाणी जर सभासद उपस्थित नसतील त्या गणसंख्येला अनुसरून, तर सभेचं कामकाज तहकूब केलं जात असतं. आणि मग एका तासानंतर त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी सभा बोलवली जात असते. मात्र पुन्हा ज्यावेळेला सभा बोलवली जात असते त्यावेळेला गणसंख्येची अट ही राहत नाही. जेवढी संख्या उपस्थित असेल तेवढ्या संख्येवरती सभेचं कामकाज हे कायदेशीररित्या ग्राह्य मानलं जातं. त्याच्यानंतर तिसरी सूचना दिलेली पहा, सभेला येताना प्रत्येक सभासदाने ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. आता कारण सभासदांच्याकडे ओळखपत्र असणं का गरजेचं आहे पहा, ही सभा आहे ती फक्त सभासदाकरिता असते. त्यामुळं प्रत्येक सभासद, तो आपण सभासद आहोत याचं जे ओळखपत्र असतंय किंवा त्यांना सभेची सूचना किंवा कार्यक्रम पत्रिका दिलेली असते त्या ठिकाणी ते प्रत्येकानं आणणं बंधनकारक असतं. अशा प्रकारे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका आपल्याला पाहावयास मिळते. थँक्यू.